नमस्कार. नंदुरबारात लेवा पाटीदार गुजर समाजाचा मूकमोर्चा, कठोर कारवाईची मागणी, विजय चौधरी यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी आमदार रोहिणी खडसे तसेच त्यांच्या कुटुंबियांविषयी सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत विजय वसंत चौधरी यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, पश्चिम खानदेश, गुजरात व मध्य प्रदेश यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील वक्तव्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्यता पडताळावी व आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या मानहानीकारक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीला अधिक बळ देण्यासाठी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने आज रविवारी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथील नवापूर चौफुली येथून शांततापूर्णपणे जाहीर निषेध मूक मोर्चा काढण्यात आला होता. समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही व संविधानिक मार्गाने हा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला होता. योग्य ती कारवाई न झाल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार.